ड्युरेशन ऑफ एक्झाम जे आहे ते 180 मिनिट्स असणार आहे. याच्यासाठी 90 मिनिट्स, याच्यासाठी 90 मिनिट्स. हॅलो सीईटी एस्पायरंट्स, तुमच्या बोर्डाची परीक्षा चांगल्या चालू असेल, पण आता वेळ आली आहे सीईटीच्या प्रिपरेशनची. मला खूप जणांची क्वेरी आली, सर सीईटी साठी कसं प्रिपेअर करू. कारण की कोणत्याही एक्झामला अटेम्प्ट करण्याआधी किंवा त्याचं प्रिपरेशन सुरू करण्याआधी त्या एक्झामला व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की एक्झामचे जे डिमांड आहे ते जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत राईट प्रिपरेशन होणार नाही. कारण की ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे रादर दॅन बोर्ड, की हा असं आहे तर हे क्वेश्चन येतील. नाही, इथे एक्झामला कोणता पॅटर्न फॉलो होतो, त्याचा पेपर पॅटर्न काय आहे, किंवा किती टार्गेट ठेवलं पाहिजे स्कोरचं, जेणेकरून आपल्याला बेस्ट कॉलेज भेटेल. तर आज आपण हेच डिस्कस करणार आहोत की सीईटीचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि किती सेफ स्कोर अचीव करायचा आहे जेणेकरून आपल्याला बेस्ट कॉलेज भेटणार. चला तर बघूया. जनरली पेपर पॅटर्नवर पहिले बघू. मोड ऑफ एक्झामिनेशन जे आहे, मोड ऑफ एक्झामिनेशन जे की ऑनलाईन असणार आहे, एमसीक्यू बेस्ड एक्झाम पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला तिथे पेपर, पेन ह्या सर्व गोष्टी भेटणार आहे. पण ड्युरेशन ऑफ एक्झाम जे आहे ते 180 मिनिट्स असणार आहे, 3 hours. पण हे ड्युरेशन 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलं जातं. ते कोणते सेक्शन आहे? पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो असणार आहे तो असणार आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. पेपर 2 असणार जो आहे तो आहे मॅथ्सचा. जनरली आज आपण पीसीएम वर जास्त गोष्टी करू. तर पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 मध्ये किती क्वेश्चन असणार आहे? पेपर 1 मध्ये यू विल गेट 100 क्वेश्चन्स. 100 क्वेश्चन, 50 क्वेश्चन्स ऑफ फिजिक्स, 50 क्वेश्चन्स ऑफ केमिस्ट्री. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क्सला. आणि सीईटीचा फायदा काय माहितीये का? इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुमचं काही जर एखादा क्वेश्चन कॅल्क्युलेशन मिस्टेक थ्रू चुकला तर इथे मायनस मार्क्स नाही होणार. जसं जेई मेन्स मध्ये, जेई ऍडव्हान्स मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. तर हा याचा प्लस पॉइंट आहे. आणि पेपर 2 मध्ये इथे 50 क्वेश्चन्स असणार आहे. हे 50 क्वेश्चन्स कशाचे असणार आहे? मॅथ्स मध्ये. तुम्ही सेक्शनल लिमिट, टाइम लिमिट ऐकलं असेल. सर सेक्शनल टाइम लिमिट काय? सेक्शनल टाइम लिमिट म्हणतं की तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी सेपरेट टाइम अलॉटमेंट आहे. याच्यासाठी 90 मिनिट्स, याच्यासाठी 90 मिनिट्स. हे समजणं फार गरजेचं आहे. खूप मस्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण की इथे जनरली खूप लोक मिस्टेक्स करता. काय करता की पहिला जो पेपर असेल पेपर 1 फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा आणि पेपर 2 असेल मॅथ्सचा, तर लोकांना खूप सवय असते की हा काहींना मॅथ्स इझी जातं तर ते जनरली शिफ्ट टू मॅथ्स. तर जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तिथे डायलॉग बॉक्स अपियर होईल वॉर्निंगचा की हा तुम्हाला मॅथ्सच्या सेक्शनवर शिफ्ट व्हायचं आहे की नाही. जर तुम्ही तिथे ओके वर क्लिक केलं तर फिजिक्स केमिस्ट्री वाला जो पेपर आहे पेपर 1 तो ऑटो सबमिट होतो विदाउट अटेम्प्टिंग. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे जिथे कोणी बोलत नाही किंवा डिस्कस करत नाही. जर तुम्ही जर सेकंड पेपरवर गेला तर पहिला जो पेपर आहे जिथे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं सेक्शन असणार आहे ते ऑटो सबमिट असणार आहे. म्हणजे तिथे तुम्हाला 0 मार्क्स भेटतील. तर कीप इन माइंड की तुम्हाला पहिले 1.5 तास जो आहे पेपर 1 साठी द्यायचा आहे. तो 1.5 तास संपल्यानंतर प्युअरली यूज झाल्यानंतर तुम्हाला पेपर 2 वर शिफ्ट व्हायचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणशाल सर मी 50 मिनिटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा सॉल्व्ह करतो आणि बाकीचा उरलेला वेळ मी मॅथ्सला देतो. हे चालणार नाही. तुम्हाला 90 मिनिट्स हा पेपर अटेम्प्ट करायचा आहे, 90 मिनिट्स मॅथ्सचा अटेम्प्ट करायचा आहे. तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण बोलू की मार्किंग कशी असणार आहे. मार्किंगवर जर विचार केला
पहिल्या पेपरमध्ये ईच क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. ईच क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. म्हणजे फिजिक्सचे 50 क्वेश्चन 50 मार्क्स, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन 50 मार्क्स, टोटल झाले 100. तेच पेपर 2 मध्ये ईच क्वेश्चन जो असणार आहे 2 मार्क्सला. किती ईच क्वेश्चन किती मार्क्सला आहे? 2 मार्क्सला. तर टोटल किती क्वेश्चन्स आहे? 50. तर 50 क्वेश्चन्स आहे तर इंटू 2 इट विल बी 100. म्हणजे यावरून तुम्ही बघू शकता टोटल पेपर जो आहे 200 मार्क्सचा. म्हणजे तुम्हाला 180 मिनिट्स मध्ये 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. सर 180 मिनिटांमध्ये 150 प्रश्न कसे? इथे जर बघितलं गेलं तर तुम्हाला 90 मिनिट्स मध्ये 100 आणि 90 मिनिट्स मध्ये 50 क्वेश्चन्स. सॉरी. तर इथे जर बघितलं गेलं सर एवढा कमी वेळ का देते सीईटी? कारण की बाकीच्या एक्झाम मध्ये जेई मध्ये आणि यामध्ये हाच फरक आहे. इथे तुम्हाला बेसिक्स बघितलं जातं की तुम्ही कन्सेप्च्युअली किती क्लिअर आहे, तुम्हाला जे दिलेले फॉर्म्युलेज आहेत ते अप्लाय करता येतात की नाही. मी 20 इयर्सचे पेपर अनालाइज केले. ते सांगतं की इथे तुम्हाला 100% ऑफ द सिलेबस कव्हर करावा लागतो. प्रत्येक चॅप्टर मधून तुम्हाला प्रश्न येणार आहे. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 75 चॅप्टर्स आहेत, ज्यातून काही चॅप्टर्स आहेत ज्यातून 4 प्रश्न येतील, ज्यातून 5 प्रश्न येतात. मॅथमॅटिकल लॉजिक मॅथ्सचा चॅप्टर घेतला तिथून 3 प्रश्न येतात, व्हेक्टर 4 प्रश्न येतात. असे काही चॅप्टर्स आहेत जिथून मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात. पण असा कोणता टॉपिक नाहीये की ज्याला एक्सक्ल्यूड केलं की याच्यातून नाही येणार. आणि जे क्वेश्चन्स असणार ते डायरेक्ट असतात. जेई सारखे 2-3 कॉन्सेप्ट मिक्स करून त्या डिफिकल्टी लेवलने वाढवणार, म्हणून तो क्वेश्चन स्पीडली सॉल्व्ह होतो. तर तुम्हाला काय सेफ स्कोर असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटणार, तर त्यावर आता आपण डिस्कशन करू. ते जास्त महत्वाचं आहे. जनरली 140 प्लस म्हणजे काय? 140 प्लस हा गुड स्कोर आहे. काय गुड स्कोर आहे? यामध्ये तुमचं काहीतरी होईल. म्हणजे हा बाबा कॉलेज भेटून जाईल. पण जर तुम्हाला तुमच्या आवडतीचं कॉलेज किंवा ज्या कॉलेजचं प्लेसमेंट चांगलं आहे, ज्या कॉलेजचं एक्सपोजर चांगलं आहे, त्या कॉलेजमध्ये हवं असेल, म्हणजे आपली आवडतं कॉलेज आणि आपली आवडती ब्रांच, त्यासाठी तुम्हाला 170 प्लसचं टार्गेट ठेवलं पाहिजे. सर हे पॉसिबल कसं आहे? येस, इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल. तर यावर आपण बघणार आहे सर हे पॉसिबल कसं होऊ शकतं. मी जनरली 2 कॅटेगरी मध्ये मुलांना डिवाइड करतो. कॅटेगरी 1 अशी असणार आहे ज्या मुलांनी जेई साठी प्रिपेअर केलं असेल, त्यांची 70%, 60%, 80%, 90%, व्हॉट एव्हर मे बी, कशी पण पर्सेंटाईल येऊ दे, पण त्यांनी सिलेबस कव्हर केला आहे, त्यांना फॉर्म्युलेज पार्ट आहे, पण त्यांना ठीक आहे हार्ड क्वेश्चन्स टॅकल नाही करताय. तर कॅटेगरी 1 मध्ये ते मुले ज्यांचे 100% सिलेबस आहे, कव्हर आहे. आणि कॅटेगरी 2 आहे ज्यांच्यावर घरच्यांचं प्रेशर आहे, बाबा काहीतरी कर, त्यांच्यासाठी हा दुसरा वाला प्लॅन. तर पहिले आपण कॅटेगरी 1 वाल्या मुलांचं डिस्कस करू. म्हणजे तुमचा आता 100% सिलेबस कंप्लीट आहे. तर 100% सिलेबस कंप्लीट आहे तर प्रिपरेशन कशी करायची? जर तुम्हाला मी सांगितलं सेक्शनल टाइम लिमिट्स 90 मिनिट्समध्ये तुम्हाला एका पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स करायचे आणि 90 मिनिट्समध्ये मॅथ्सवाल्या सेक्शनमध्ये 50 क्वेश्चन्स करायचे. मी तुम्हाला सजेस्ट करेल 3 चॅप्टर्स डेली. किती? 3 चॅप्टर्स डेली यू हॅव टू टार्गेट. वी हॅव 40 days. रिमेंबर दिस. वी विल मेक की आपली प्रिपरेशन 30 दिवसामध्ये झाली पाहिजे असं शेड्यूल बनवायचं. आणि बाकीचे 10 दिवस मॉक साठी. कारण की टोटल चॅप्टर्स आहे 75 चॅप्टर्स. यावर मी डिटेल चॅप्टर अनालिसिस एक व्हिडिओ बनवेल,
डू वॉच दॅट. पण सध्या आपण त्याला कसं सेग्रिगेट करणार आहे आज आपण त्यावर डिस्कस करणार आहोत. तर 3 चॅप्टर्स डेली. सर पण 3 चॅप्टर्स मध्ये करायचं काय? इथे फक्त आणि फक्त ज्यांचा सिलेबस कव्हर झाला आहे त्यांनी फक्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे. जर तुम्ही 10 आवर्स, हे खूप गरजेचे आहे, 10 तास तरी मिनिमम अभ्यास करावा लागणार आहे सीईटीच्या साठी जर तुम्हाला बेस्ट कॉलेज हवं असेल. जर 10 तास अभ्यास केला तुम्ही, इथे बघा, जर 3 तासामध्ये 150 क्वेश्चन्स होऊ शकतात. किती? 3 तासामध्ये. तर 10 तासामध्ये 250 क्वेश्चन हा मोठं डील नाहीये. जर 3 तासामध्ये तुम्हाला जर सीईटी मध्ये 150 क्वेश्चन्स टॅकल करायचे तर इथे तुमचं टार्गेटच बघा ना, 170 प्लस मार्क्स आहे. तर तुम्ही याला जर डिवाइड केलं, जर तुम्ही 100 क्वेश्चन्स फिजिक्स आणि केमिस्ट्रीवाल्या सेक्शन मध्ये बरोबर केले आणि 35 क्वेश्चन मॅथ्स मध्ये केले तर 135 तर तुम्हाला अॅक्युरसी ठेवावं लागेल 135 क्वेश्चन्सची. तर तुम्हाला 150 अटेम्प्ट करणं मस्ट आहे ते टार्गेट अचीव करण्यासाठी. तर तुम्हाला 10 तासामध्ये 250 क्वेश्चन करणं फिजिबल आहे. यासाठी भरपूर बुक्स अवेलेबल असतात. PYQs बघा तुम्ही, टॉप 20 असे प्रिव्हियस इयरचे जे 20 इयर्सचे जे क्वेश्चन्स असतील त्याला तुम्ही बघा. मग याने काय होईल, तुम्हाला पेपर पॅटर्न कळेल. अरे या पेपरमध्ये असा प्रश्न येतो, पेपरमध्ये तसा प्रश्न येतो. याने काय होईल, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. तर आणि हे जे आहे हे प्रूव्हन आहे की एका दिवसामध्ये 300 क्वेश्चन्स होता सॉल्व मुलांकडून, कारण की ते फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात. म्हणून हे जेई साठी ऍप्लिकेबल नाही. एका दिवसामध्ये जेईचे 300 क्वेश्चन करणं म्हणजे बिग टास्क आहे. पण सीईटी साठी यू कॅन डू. तर 250 क्वेश्चन्स जरी आपण डेली केले, आणि बघा तुम्हाला डेली किती चॅप्टर्स करायचे? 3. पण सर हे 3 चॅप्टर्स कसे निवडायचे? एक इझी, म्हणजे सपोज तुम्हाला केमिस्ट्रीचा, आज आपण फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक घेतला, तर दुसरा मॅथ्सचा मॅथमॅटिकल लॉजिक घ्या जो की इझी आहे. फिजिक्सचा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, इलेक्ट्रोस्टॅट्स, असे चॅप्टर्स घ्या. एक इझी, एक मीडियम, एक हार्ड. म्हणजे कसं तुमचा तो जो डे आउट आहे, पूर्ण जो दिवस 10 तासाचा एक्झॉस्ट नाही होणार, प्रिपरेशन लेवल हाय राहील. तर 3 चॅप्टर जरी डेली केले, 75 चॅप्टरचं टार्गेट आहे, तर 25 डेज मध्येच आपलं सिलेबस कंप्लीट होईल विथ 250 क्वेश्चन्स. तर खूप सारे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस होईल. म्हणजे विचार करा, 250 इंटू 25 मोर दॅन 6000 प्लस क्वेश्चन्स तुमच्याकडनं सॉल्व्ह होतील ह्या 25 दिवसामध्ये, विच इज बिग अमाऊंट ऑफ क्वेश्चन्स. की तुम्ही एक्झामच्या आधी एवढे क्वेश्चन्स करून गेले. हा टार्गेट पण त्यासाठी कमी पडेल. यू कॅन अचीव्ह मोर दॅन दिस जर तुम्ही हे सिन्सिअरली फॉलो केलं. आणि हे फॉलो करता मुलं, म्हणून त्यांना COEP सारख्या एवढ्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन भेटतं. तर 25 दिवसामध्ये तुम्हाला 5 दिवसाचा मी बफर टाइम दिलाय. काहींचं पोट दुखतं, काहींचं काय, तर काहींचं काय. तर हा बफर टाइम पण दिला आहे, जेणेकरून 30 दिवसामध्ये तुमचं ओव्हरऑल सगळं सिलेबस कव्हर होईल. म्हणजे हे फक्त कॅटेगरी 1 वाल्या मुलांसाठी ज्यांचा 100% सिलेबस कव्हर झाला आहे. हे कॅटेगरी 2 वाले पण अप्लाय करू शकतात, पण त्यांना जराशी जास्त मेहनत घ्यावी लागेल. इथे यांना काय, कारण की सिलेबस कव्हर झालेला असतो ना तुमचा, त्यामुळे तुम्हाला हे अचीव करणं खूप सोपी गोष्ट आहे. आणि 10 दिवस तुम्हाला ऍटलिस्ट 4 मॉक्स द्यायचं आहे. सॉरी 10 डेज आहे, तुम्हाला 4 मॉक्स द्यायचे आहे. त्या 4 मॉक इज मोर दॅन सफिशियंट, कारण की तुम्ही प्रिव्हियस इयर एवढे क्वेश्चन्स केलेले असतात. 4 मॉक मध्ये तुम्हाला कळून जाईल तुम्ही काय कुठे चुका करता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे, तुम्हाला प्रिपरेशन करताना क्वेश्चन्सला टाइम बाउंड मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. असं नाही की बाबा एक प्रश्न घेतला आणि तो 5-5 मिनिटं 6-6 मिनिटं करतोय, नाही. कारण की जर तुम्ही इथं बघितलं गेला तर 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन, एका मिनिटापेक्षा कमी वेळ भेटणार एका प्रश्नाला. इथे बघितलं गेलं तर 1 ते 1.25 मिनिटामध्ये. तर ट्राय की ह्या टाइम लिमिट मध्येच तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. इथे हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं मोठी गोष्ट नाहीये की बाबा मी हा प्रश्न सॉल्व्ह करून टाकल, नाही. इथे त्या टाइम लिमिट मध्ये सॉल्व्ह करणं, स्पीड अँड अॅक्युरसी सीईटी चेक करणार आहे. काय? स्पीड आणि अॅक्युरसी सीईटी चेक करणार आहे. तर त्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. नाहीतर तो 3 तासाचा पेपर तुम्ही 6 तासामध्ये पण करू शकता. पण कॉम्पिटिशन काय म्हणते की ज्याच्याकडे स्पीड, अॅक्युरसी आणि
हायेस्ट स्कोरिंग मार्क्स असेल त्यालाच बेस्ट कॉलेज बेस्ट प्लेसमेंट भेटणार आहे. आता आपण बघणार आहे कॅटेगरी 2च्या मुलांनी कसा अभ्यास करायचा. आय एम नॉट डिवायडिंग इन 2 कॅटेगरी, पण हा प्रत्येकाची मेथोडॉलॉजी वेगळी असते, कोणाची प्रिपरेशन लेवल वेगवेगळी असते, म्हणून हे डिवायडेशन. कारण की माझं टार्गेट आहे की प्रत्येकाला या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे, की हा म्हणजे सारखं सारखं नको बाबा की हा आम्ही सर कसं करू, आमचं तितकंच झालंय तेवढंच झालंय, आम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय. पण आम्ही आत्ता जरी तुम्ही जागी झाले आहे तर तुमच्याकडे सफिशियंट टाइम आहे की जेणेकरून तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये जाऊ शकता. तर जर बघितलं गेलं तर तुम्हाला डेली किती चॅप्टर सांगितले मी, तुम्ही 2 चॅप्टर करा. किती? डेली 2 चॅप्टर सफिशियंट आहे. डेली 2 चॅप्टर्स गोळी घेतल्यासारखं, एक सकाळ एक संध्याकाळ. जसा तुम्हाला वेळ भेटेल, तुम्हाला 10 तास अभ्यास करणं मस्त, याला पर्याय नाहीये की 10 तास करू शकता अभ्यास कन्सिस्टंटली. जर तुम्ही 5 तास एका चॅप्टरला दिले, 5 तास दुसऱ्या चॅप्टरला दिले, आणि तुम्हाला वीकला असं डिवाइड करायचं आहे की एक दिवस फिजिक्स केमिस्ट्री, एक दिवस मॅथ्स फिजिक्स, एक दिवस मॅथ्स केमिस्ट्री, असं की प्रत्येक चॅप्टरला 2-2 वेळेस तरी हातामध्ये आला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या वीकला व्यवस्थित डिवाइड करा ॲज पर चॅप्टर. जर सपोज इलेक्ट्रोस्टॅट्स घेतला तर मॅथ्स बरोबर असेल तर मॅथमॅटिकल लॉजिक, एक अवघड एक इझी, एक अवघड एक इझी. याने काय होईल की तुमचे जे पण चॅप्टर्स करणार ते परफेक्ट करणार. मी हे का केलं, तुम्हाला टार्गेट का कमी दिलाय, कारण की जितके चॅप्टर्स तुम्ही करणार, प्रत्येक चॅप्टरमधून प्रश्न येणार आहे सीईटीला, तर जो चॅप्टर तुम्ही कराल की त्याचा प्रश्न तुमच्याकडनं झाला पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. नुसतं प्रिपरेशन करणं महत्वाचं नाहीये. तर डेली 2 चॅप्टर्स जरी केले तुम्ही, 5 तासाला कसं डिवाइड करायचं, 2 तास थेअरी आणि 3 तास क्वेश्चन्स. जर तुम्हाला बघा 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे 3 तासामध्ये, तुमचे 100 प्रश्न जरी झाले सफिशियंट आहे प्रिव्हियस इयर. असाच सेम दुसऱ्या स्लॉटमध्ये पण इथे 100 प्रश्न, तिथे 100 प्रश्न, म्हणजे टोटल 200 क्वेश्चन्स तुमचे डेली होतील ना. तर 200 प्रश्न जरी केले, तुम्हाला 75 चॅप्टर्स कम्प्लीट करायचे विदिन 35 डेजमध्ये कम्प्लीट होतील ना. टार्गेट बघा तुम्ही, 35 डेजमध्ये 70 चॅप्टर्स कम्प्लीट होतील. मोर दॅन, ठीक आहे, आपल्याकडे बफर टाइम आहे, आपल्याकडे 40 दिवस आहे टोटल, आणि आपल्याला प्रिपरेशन ॲक्युरेसी सोबत करायची आहे. तर आपल्याकडे आहे वेळ की 2-2 चॅप्टर जरी केले सर तर 40 दिवसामध्ये 80 चॅप्टर्स होता, पण आपल्याला 75 चॅप्टर्स करायचे आहे. आणि मोस्ट प्रोबॅबली मी का म्हणतो हे काय अचिवेबल टार्गेट, 80% 12चा सिलेबस येणार आहे पेपरमध्ये, 20% 11चा येणार आहे, आणि आता तुमच्या बोर्डाची तयारी चालू आहे ना, तर 80% सिलेबस तुम्ही ऑलरेडी एकदा वाचलाय. तर तुम्हाला हे कधी कधी होईल की जसं मॅथमॅटिकल लॉजिकवालं किंवा ट्रिग्नोमेट्री, हे छोटे छोटे चॅप्टर आहे, सेमी कंडक्टर, हे तुम्हाला पटापटा होतील. कशामध्ये? प्रिपरेशन लेवलमध्ये. एका दिवसामध्ये तुम्ही 3-3 चॅप्टर्स पण करू शकता. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक हे चॅप्टर्स करायला जास्त वेळ नाही लागणार. तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की 30 दिवसामध्ये जर तुम्ही इथं ठरवलं तर 30 दिवसामध्ये पण सिलेबस कव्हर होऊ शकता विथ युअर ॲक्युरसी अँड स्पीड. पण डेली 2 चॅप्टर करून पण आपला सिलेबस 36 to 37 डेजमध्ये कम्प्लीट होईल. त्यामध्ये तुम्ही नंतर 3 मॉक सुद्धा देऊ शकता. खूप झाली इतकी प्रिपरेशन. हे आहे एकदम सॉर्टेड वे ऑफ प्रिपरेशन. यामध्ये तुम्हाला खूप विचार नाही करावा लागणार आहे. मी तुम्हाला हे पण सांगू शकतो सर हा चॅप्टर करा एवढं, मी कारण की प्रत्येक चॅप्टर मधून प्रश्न येणार आहे ना, तर मी तुम्हाला असं सगळे चॅप्टर्स लिहून देईल. तर सांगण्याचा उद्देश काय, म्हणून मी तुम्हाला सॉर्टेड वेने की तुम्ही ठरवा की आज कोणता करायचा आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केलं सिन्सिअरली, प्रिपरेशन सगळेच करतात, पण राईट डायरेक्शननी जर प्रिपरेशन केली, जी एक्झामची नीड आहे, एक्झामला जर तुम्ही समजून घेतलं सिन्सिअरली, तर तुम्ही 100% गुड स्कोअर करू शकता आणि अचिवेबल म्हणजे जे तुम्हाला हवं ते कॉलेज आणि हवी ती ब्रांच भेटू शकते. तुम्हाला फक्त हे सिन्सिअरली फॉलो करायचं आहे. प्रिपरेशन सगळेच करणार आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, पण जो राईट डायरेक्शननी हे सगळं फॉलो करेल कन्सिस्टंटली, त्याला 100% चांगलं कॉलेज भेटणार आहे. बेस्ट ऑफ लक, स्टडी हार्ड, आणि ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळेवर सीईटी रिलेटेड अपडेट्स भेटत राहतील. थँक्यू.